भालेकर हायस्कूल अण्णाभाऊ साठे पुतळ्यालगत पोस्ट ऑफिस समोरच्या रस्त्याला 100 वर्ष पूर्वीची झाडे आज महानगरपालिकेने नेस्तनाबूत केली। रस्त्याच्या अतिशय कडेला असलेली ही झाडे महानगरपालिकेने कशासाठी तोडली हे समजायला मार्ग नाही। जवळपास या रस्त्याची पुढे 80 झाडे तोडण्याच्या मार्गावर आहेत। सुप्रीम कोर्टाने एकही झाड तोडण्यात येऊ नये असे आदेश दिलेले असताना महानगरपालिका कोणालाही जुमानायला तयार नाही। झाडे कशासाठी तोडली तर बांधकाम विभागाने शिफारस केली म्हणून तोडली असे उद्यान विभाग सांगते। उद्यान विभागाने शहानिशा केली नाही का? बांधकाम विभागाने कोणत्या कामासाठी ही झाडे तोडण्याची शिफारस केली? ती लहान झाडे होती का मोठी झाडे होती? एक झाड मोठे होण्यासाठी जवळपास 70-80 वर्षाचा कालावधी लागतो आणि इतका काळापर्यंत या झाडाने या शहराला प्राणवायू दिलेला आहे। आज त्या झाडांचाच महानगरपालिकेने प्राण घेतलेला आहे, जीव घेतलेला आहे। 5-6 पिढ्या ज्या झाडांनी आपल्याला प्राणवायू दिला ते झाड अतिशय निर्दयपणे महानगरपालिकेने कुऱ्हाडीचे घाव घालून तोडला आहे, त्यांचा खून केला आहे। हे अतिशय वेदनादायी आहे। नाशिककरांसाठी ही धोक्याची सूचना आहे। पुढच्या पिढीला हे अतिशय त्रासदायक होणार आहे। आज असलेलं 40चे तापमान पुढच्या वेळेस किती असेल हे सांगता येत नाही। निसर्गाशी चाललेलं हे खेळणं अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही। किंबहुना ही झाडं तोडणं हे फक्त ठेकेदारांसाठी आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीसाठी चाललेलं आहे असं आमचं मत आहे। विज्ञान युगामध्ये ही झाडे वाचवता येणं शक्य होतं व ही वाचून रस्ता रुंदीकरण किंवा इतर कामे सुद्धा करता येतात हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याप्रमाणे परदेशात अनेक शहरात अशा पद्धतीनं कामे होतात। पण नाशिक शहरात याच्या उलट मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल चालू असून संपूर्ण गाव शहर हे खड्ड्यात टाकण्याचं काम विकासाच्या नावावर अधिकारी करत आहेत। प्रशासकीय कारकिर्दीत घेतलेले ठेकेदारांसाठीचे हे निर्णय शहरासाठी व शहराच्या विकासासाठी अतिशय चुकीचे आहेत। आज खरे तर लोकप्रतिनिधींनी हे थांबवायला हवे। महापौर उपमहापौर यांनी यांना ताबडतोब थांबवणं गरजेचं आहे। तथापि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मर्जीच्या विरुद्ध लोकप्रतिनिधी बोलत नाहीत ही अतिशय खेदाची गोष्ट आहे। माझ्या शहरात आज हुकुमशाही पद्धतीनं ठेकेदारांना व टक्केवारीसाठी काम चाललेलं आहे आणि शहराचा विकासाच्या नावावर शहर ओसाळ वाळवंट करून भकास करण्याचा कार्यक्रम प्रशासन करत आहे। याचा आम्ही नाशिककर धिक्कार करतो, निषेध करतो। ताबडतोब हे प्रकार थांबवावेत व या शहराचा प्राणवायू हिरावून घेऊ नये अशी मागणी करत आहोत। कधी नोटीस काढावयाची, हेरिंग घ्यायची आणि निकाली काढायची हा जो जुमला महानगरपालिकेने चालवलेला आहे आणि कायद्यात बसवण्याचा प्रयत्न करत आहेत, खरं तर हेच कायद्याचे उल्लंघन आहे आणि म्हणून आम्ही महानगरपालिकेचा निषेध करत आहोत, धिक्कार करत आहोत। या बाबतीत महापौर उपमहापौर स्थायी समिती व सर्व सदस्यांनी हे शहर वाचवावे। नाशिककर याबाबत मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत असा इशाराही या निमित्ताने देत आहोत। राजेंद्र बागुल, काँग्रेस पक्षनेता।